नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बूथ इन्चार्ज म्हणजेच पार्ट हेड यांनी निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲपमध्ये कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज कशा परफॉर्म करायच्या आहेत. तर निडली इलेक्शन मॅनेजमेंट ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला जे लँग्वेजचं पेज आहे, ह्या लँग्वेजच्या पेजवरती इथं तुम्हाला जी सोयीस्कर भाषा आहे ती भाषा सिलेक्ट करून येते. नेक्स्ट बटनला खालील क्लिक करून पुढे यायचं आहे. त्यानंतर आता जसं तुम्ही प्रथमच अजून रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्टर या बटनला क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. हे नाव टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जो असेल तो. आणि मेल आय डी टाकायचा आहे. आणि आता सर्वात महत्त्वाची बाब, इथे तुम्हाला कॅन्डिडेट उमेदवार असा एक ऑप्शन दिसतोय त्याला क्लिक करायचं आहे. आणि आता इथे तुम्ही पाहू शकता कॅन्डिडेट उमेदवार याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट अँड कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह हे दोन रोल दिसतात. याचा अर्थ तुम्ही जसं की बूथ इन्चार्ज म्हणजेच पार्ट हेड म्हणून रजिस्ट्रेशन करणार आहात तर तुम्ही कॅन्डिडेट रिप्रेझेंटेटिव्ह हे सिलेक्ट करायचं आहे. उमेदवार प्रतिनिधी हे सिलेक्ट करून ह्या नेक्स्ट बटनला क्लिक करून तुम्ही ह्या बेसिक डिटेल्स फिल करून पुढे यायचं आहे. ह्या नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आता इथे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट तालुका सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या लोकल बॉडी टाईप इलेक्शन टाईप MP मेंबर ऑफ पार्लिमेंट ठेवायचा आहे. आणि इथे असेंब्ली नंबर तुमचा जो आहे तो असेंब्ली नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. तो असेंब्ली नंबर टाकल्यानंतर ते इथे तुम्हाला एंटर रेफरन्स नंबर विचारते. इथे तुम्हाला त्या कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा नंबर टाकल्यानंतर इथे खाली सबमिट बटनला क्लिक करून हे सर्व रजिस्ट्रेशन डिटेल्स सबमिट करायचे आहे. ह्या डिटेल्स अपलोड झाल्यानंतर तुम्ही OTP व्हेरिफिकेशनच्या पेजला येता आणि इथे तुम्हाला SMS द्वारे आलेला OTP इथं तुम्हाला टाकायचा आहे. तो OTP टाकल्यानंतर तो व्हेरीफाय झाल्यानंतर आता इथे तुम्हाला पासवर्ड सेट करण्यासाठी विचारते. इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे जो सोयीस्कर तुम्हाला लक्षात राहील असा. आणि ह्या चेंज पासवर्डला क्लिक करून तुम्हाला पुढे यायचं आहे. हा पासवर्ड अपडेट झाल्यानंतर तुम्ही आता डिरेक्टली युजर तुमच्या लॉग इन पेजला येता. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी येतो बाय डिफॉल्ट. त्या मोबाईल नंबरच्या खाली पासवर्ड तुम्हाला तुमचा टाकायचा आहे आणि ह्या खाली दिलेल्या सबमिट बटनला क्लिक करून तुमचं स्वतःचं लॉग इन करायचं आहे. हे लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला कॉन्टॅक्टचे परमिशन आणि नोटिफिकेशनच्या परमिशनला अलाव करायचं आहे. ह्याला अलाव केल्यानंतर आता आपण बघू शकता ॲज अ बूथ इन्चार्ज म्हणजेच पार्ट हेड म्हणून तुमचं लॉग इन इथं झालेलं आहे. इथे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर दिसत आहे. हे सर्व झाल्यानंतर आता तुम्ही ॲज अ बूथ इन्चार्ज म्हणजे तुम्ही पार्ट हेड आहात तर तुम्ही मेंबर आणि पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट तुम्ही ॲड करू शकता. आणि मेंबर म्हणजे बूथ कमिटी हे ॲड करू शकता. तर ॲड मेंबर आणि एजंटला क्लिक करायचं आहे. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता तुमच्या अंडर जर पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट आणि बूथ कमिटी म्हणजेच मेंबर ॲड करायचे असेल तर खाली दिलेल्या प्लस बटनला क्लिक करायचं आहे. इथे खाली जे प्लस बटन दिलेलं आहे त्या प्लस बटनला क्लिक करायचं आहे. ह्या प्लस बटनला क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपण बूथ कमिटी म्हणजेच मेंबर आणि बूथ एजंट म्हणजेच पोलिंग एजंट ॲड करू शकता. तर जसं की आता तुम्ही बूथ एजंट म्हणजेच पोलिंग एजंट ॲड करणार आहात तर इथे तुम्हाला
किंवा बूथ कमिटी ॲड म्हणजेच मेंबर ॲड करणार आहात तर त्या मेंबरचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यांचा नंबर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्ही आता बूथ कमिटी मेंबर म्हणून ऑलरेडी सिलेक्ट केलेला आहे. इथं आता तुम्हाला त्यांना पार्ट नंबर असाइन करायचा आहे. तर त्यांचा पार्ट नंबर इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनला क्लिक करून सबमिट करायचं आहे. आणि आपण बघू शकता ॲज अ बूथ कमिटी म्हणजेच मेंबर म्हणून त्यांना ॲड केलेलं आहे आणि त्यांचा AC नंबर 138 आहे आणि पार्ट नंबर 1 आहे. इथेच आता तुम्ही अजून जर तुम्हाला जसं की पोलिंग एजंट ॲड करायचं असेल तर पुन्हा एकदा प्लसला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला आता इथे पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट हे सिलेक्ट करायचं आहे आणि त्यांचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर इथे त्यांना आता AC नंबर आणि पार्ट नंबर तुम्ही अलॉट करणार आहात. तर AC नंबर टाकायचा आहे, पार्ट नंबर टाकायचा आहे आणि त्यांचा जो काही बूथ नंबर आहे तो बूथ नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. आणि हे सर्व माहिती टाकल्यानंतर सबमिट बटनला क्लिक करून ते अपलोड होते. त्यानंतर त्यांना जर मेसेज पाठवायचा असेल तर येस करू शकता, नोला क्लिक केलं तर त्यांना मेसेज जाणार नाही. त्यानंतर इथे आपण पाहू शकता रोशन यांना मी ॲज अ पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट म्हणून ॲड केलेलं आहे. आणि आता इथे तुम्ही इथं 3 डॉटला क्लिक केले तर तुम्ही तुमच्या अंडर असणारे बूथ कमिटी म्हणजेच मेंबर आणि बूथ एजंट म्हणजेच पोलिंग एजंट यांची माहिती पाहू शकता. 3 डॉटला क्लिक करून ह्या रिपोर्ट सेक्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही असेंब्ली नंबर वाईज रिपोर्ट पाहू शकता. म्हणजे 138 नंबरच्या असेंब्लीमध्ये तुमच्या अंडर कोणकोणते बूथ कमिटी मेंबर आणि बूथ एजंट म्हणजेच पोलिंग एजंट आहेत ते दिसतात. त्यानंतर बॅक आल्यानंतर इथे पार्ट नंबरमध्ये ह्या पार्ट नंबरमध्ये कोणकोणते तुमच्या अंडर बूथ कमिटी मेंबर आणि पोलिंग एजंट आहेत ते इथे दिसतं. तसेच सेम ट्री रिपोर्टला क्लिक केलं तर तुमच्या अंडरची हायरार्की पूर्ण तुम्हाला दिसते. इथे बूथ कमिटी मेंबर म्हणजे जे कोण आहेत त्यांचं येतं आणि इथे बूथ एजंट त्यांचे नावं येते, त्यांनी किती वोटर्स सर्वे केलेले आहेत, त्या ग्रीन स्टेटस किती आहेत, न्यूट्रल किती आहेत ते इथे तुम्हाला जर तिथे मार्क केलं त्यांनी पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट आणि कमिटी मेंबर यांनी तर इथे ते माहिती अपडेटेड होते. त्यानंतर आता इथे तुम्ही डॅशबोर्डमध्ये जसं ते पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट आणि बूथ कमिटी मेंबर जसजसे त्यांना न्यूट्रल ग्रीन वगैरे मार्क्स करतील, वोटेड वगैरे मार्क्स करतील तसं इथे तुम्हाला डॅशबोर्डमध्ये त्याच्या व्हॅल्यूज दिसतात. आणि समरीमध्ये इथे तुम्ही आता मेल फिमेल तुमच्या बघू शकता. त्यासाठी जर मेलला तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला डाउनलोड वोटर लिस्ट करायला विचारत आहे आणि इथे असाईन नंबर तुम्हाला जो AC नंबर आणि पार्ट नंबर असाईन केला आहे त्या AC नंबर आणि पार्ट नंबरमधीलच वोटर लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यासाठी AC नंबर ॲटोमॅटिक येतो, तिथे पार्ट नंबर टाकायचा आहे आणि खाली डाउनलोड वोटर लिस्टला क्लिक करून ही सर्व वोटर लिस्ट पार्टमधील तुमच्या वोटर लिस्ट डाउनलोड करायची आहे. आता इथे आपण पाहू शकता इथे वोटर लिस्ट डाउनलोड झालेली आहे. तर इथे बॅक आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला लोकेशनची परमिशनला अलाव केल्यानंतर इथे आता बघू शकता इथे तुम्हाला वोटर्सची यादी येते आणि इथे त्यांना पर्टिक्युलरली सिलेक्ट करून तुम्ही आता तुम्हीसुद्धा त्यांचे स्टेटस अपडेट करू शकता, त्यांची माहिती अपडेट करू शकता, त्यांना मोबाईल नंबर असाईन करू शकता म्हणजे त्यांच्या मोबाईल नंबरची माहिती भरू शकता किंवा इथे त्यांना पर्टिक्युलर वोटरला सिलेक्ट करून इथे कलर्सच्या पॅडला क्लिक करून त्यांना ग्रीन ऑरेंज अशा प्रकारे मार्क करू शकता आणि त्या वोटर्सला सिलेक्ट करून त्यांचा मोबाईल नंबर पण माहिती इथे तुम्ही टाकू शकता. अशा प्रकारे तुम्हाला इथे आणि इथे तुम्ही फिल्टर आउट करू शकता एजेसनुसार. आणि इथे तुम्हाला ते फिल्टर आउट होऊन लिस्ट येते. सेम इथे तुमचं आता जसं की त्यांचं लोकेशन जर त्यांचे अपडेटेड असतील तर लोकेशन ऑन मॅप पण तुम्ही घेऊ शकता, त्यांची लिस्ट पण बघू शकता. इथे येलो डॉटला क्लिक केलं तर तिथे त्यांचं जर लोकेशन तुम्ही अपडेट केलं असेल तर ते लोकेशन इथे तुम्हाला दिसते. अशा प्रकारे तुम्ही सर्वे करू शकता.
आणि इथे पोलिंग मॉनिटरिंगमध्ये आता तुम्हाला जो सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन आहे शेवटचा पोलिंग मॉनिटरिंग, इथे आता जसजसं तुमचे पोलिंग एजंट म्हणजेच बूथ एजंट आणि तुमचे मेंबर जसजसे त्यांना वोटेड वगैरे मार्क करतील तसं इथे तुम्हाला वोटेड आणि नॉट वोटेड स्टेटस अपडेट होतो. अशा प्रकारे तुम्ही पार्ट हेड म्हणजेच बूथ इन्चार्ज ह्या अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमच्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करू शकता. धन्यवाद.